नांदगाव शहरातून आताची धक्कादायक आणि संतापजनक बातमी. शाळकरी मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर, प्रशासनावर संतप्त सवाल. नांदगाव शहरात मोकाट जनावरे आणि पिसाळलेल्या कुत्र्यांची दहशत दिवसेंदिवस वाढतच चालली आहे आणि आज या दहशतीचा फटका थेट नांदगाव नगर परिषदेच्या कर्मचाऱ्याला बसलाय. नांदगाव नगर परिषदेचे कर्मचारी राहुल गुडेकर वय 28 यांच्यावर पिसाळलेल्या कुत्र्यानं अचानक हल्ला करत गंभीर चावा घेतल्याची घटना घडली आहे. मात्र धक्का इथेच थांबलेला नाही. भावेश दीपक भावसार वय 5, अनुष्का संतोष मोरे वय 5, ईश्वरी दत्तू बाहीकर वय 12, विराज दत्तू बाहीकर वय 12, शिवतेज संतोष खेरनार वय 8, राजवीर भोसले वय 12 या 6 निष्पाप शाळकरी मुलांनाही पिसाळलेल्या कुत्र्यांचे चावा घेतल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. सर्व जखमींना तातडीनं नांदगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. उपचारांची उपलब्धता नसल्यामुळे सर्व जखमींना मालेगाव आणि नाशिक येथे पुढील उपचारासाठी हलवण्यात आलं. या घटनेनंतर नांदगाव शहरात लहान बालके, महिला, वयोवृद्ध यांच्यामध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. इतकंच नव्हे तर रात्री शहरातील नागरिकांनी लाठ्या काठ्या घेऊन स्वतःचं रात्रभर गस्ती पथक तयार करून पहारा दिला. अत्यंत गंभीर बाब म्हणजे दररोज सकाळी विजय हायस्कूल, JTK इंग्लिश मीडियम स्कूल या शाळांमध्ये शहर व ग्रामीण भागातून हजारो विद्यार्थी ये-जा करतात. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा जबाबदारी कोणाची? मोकाट कुत्रे आणि जनावरांचा बंदोबस्त नेमका कधी होणार? कुत्र्यांच्या नियंत्रणासाठी दिलेलं टेंडर कोणत्या संस्थेला आहे? आतापर्यंत किती नागरिकांना आणि बालकांना चावा घेतला याची जबाबदारी कोण घेणार? ज्येष्ठ नागरिकांचा संतप्त सवाल. वेळीच ठोस उपाययोजना केल्या असत्या तर आज लहान मुलांवर आणि नागरिकांवर ही वेळ आली नसती. पालक वर्गाचा थेट इशारा. आता जर तातडीनं कारवाई झाली नाही तर परिस्थिती हाताबाहेर जाण्याची दाट शक्यता आहे. नांदगाव शहर आज भीतीच्या छायेत आहेत आणि आता नागरिक थेट प्रशासनाला जाब विचारत आहेत. कॅमेरामन विजय भावसार, संपादक विजय धामणे, नांदगाव, नाशिक.